स्वच्छता कामगार हेच खरे आरोग्यदायी जीवनाचे हिरो, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचं प्रतिपादन. धरणगावात पार पडला संत गाडगेबाबा स्वच्छता कामगार पुरस्कार सोहळा. धरणगाव येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्था आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पंढरीनाथ चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री लॉन्स आणि मंगल कार्यालय येथे संत गाडगेबाबा स्वच्छता कामगार पुरस्कार सोहळ्यात नगर परिषदेतील स्वच्छता कामगार करणाऱ्या 10 स्वच्छता कामगारांना उत्कृष्ट स्वच्छता कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक नगरसेवक सुनील चौधरी यांनी केले. अक्षरशः माझ्या डोक्याच्या वरती पाणी होतं आणि तिथं संपूर्ण अन्य प्रकारचे घाण होतं. तर मला विनंती केली की म्हटलं गटर चोकअप जे आहे आपण काढून घेऊ ते बरोबर. तर बरोबरची जो टीमचे जो कर्मचारी होता त्यांनी कुठलाही विचार नाही केला आणि त्या पाण्यात उडी मारून गेली. तर त्या अक्षरशः खाली गेले, डोक्याच्या वरती पाणी. त्यांना महाराष्ट्र शासन पगार देत असेल, वेतन देत असेल, हा भाग वेगळा आहे. पण त्या माणसाने कुठलीही जीवाची सर्व पूजा नाही केली नाही, तर काळजी केली नाही. आणि मला जो माझ्याकडे जे काम आलं म्हणजे ते मी काम करणार आणि अतिशय इमानदारीने काम करत आहे. परमेश्वर भाऊ असेल, हेमंतदादा असेल आणि श्रीसाळ साहेब असेल, धरणगावचे 26 नगरसेवक, त्यांना कोणी बी फोन केला असेल तर ते कोणाचा फोन येईल आपल्याला काम सांगितलं, काम एवढे इमानदारीने करतात. मग या हिरोईनचं सत्ता कधी होईल? मग मी ते वेळ पाहत होतो की वेळ कुठली आहे. तर मी 23 तारखेला संत गाडगेबाबा यांची जयंती झाली, तर त्या दिवशी हा कार्यक्रम करणार होता आपण. पण काही वेळा झाला आणि त्या दिवशी समाजामध्ये दोन मोठे झाल्यामुळे हा कार्यक्रम काही घेऊ शकलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये हा कार्यक्रम 23 तारखेला होईल एवढी गोष्ट निश्चित आहे. आणि त्या दिवशी कार्यक्रम पण होईल आणि माझ्या भरतदादा असतील, रामकृष्ण महाजन असेल, अण्णा महाजन असतील किंवा आमचा ललिताताई असेल, त्यांना भाऊ म्हणून माझी हात जोडून विनंती. तुमचे कर्मचारी संख्या किती असेल? बरं 60 लोक कर्मचारी असतील, पण पुरस्कार यावर्षी 10 आहे. तर आपण आमच्या टीमला धरणगावच्या जो समिती आहे त्याला समजून घ्या. फक्त एक मन मोठं ठेवा की मी हे पुरस्कार घेताना हा पुरस्कार माझ्या भावाला, माझ्या काकाला किंवा माझ्या बहिणीला कोणाला तरी मिळणार, एवढ्या गोष्टी मन मोठं ठेवायचे. आणि सगळ्यांनी पुरस्कार जो घेईल त्यासाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या पाहिजे. तर एकच गोष्टीचा विचार करायचा की धरणगाव शहर, मी नगरपालिका कामाला नाही म्हणा, मी धरणगाव शहर म्हणजे माझं शहर आहे, माझं घर आहे, माझं घर मला साफसफाई करायची. असं डोक्यात तुम्ही ठेवणार तर धरणगाव सुजलाम सुफलाम कोणी लोक शिकायचं 100% होणार. आमच्या जे सर त्याचे ब्रिज लागतं नमेसो भाजी त्या प्रत्येक नागरिक आमच्या महिला आयराणी मराठी सगळ्या प्रकारचे उत्कृष्ट भाषण करतात. ते काही कारणं शकले नाही, त्यांनी फोन पण केला त्याचा असा कारण आहे बघ. तर भरत दादा पुरस्कार दरवर्षी वाढणार. असं माझं म्हणणं नाही की या लोकांना पुरस्कार मिळत आहेत की तेच कामं करतात असं म्हणत माझ्या दावा करू पण शकत. माझ्यासाठी धरणगाव शहरात जेवढे कर्मचारी असते 64 65 परमेश्वर बोस सगळे आपल्यासाठी हिरो आहे. पण कोणीतरी कॅप्टन असतात, 11 जणांची टीम गेल्या असेल, पण 11 वाजेला त्यांच्यावर मॅच जिंकला पण कॅप्टन म्हणून सूर्यकुमार नाव दिले. तसं तुमचं नाव फक्त कॅप्टन म्हणून, पण काम करताना अजय भाऊ असेल का वाघरे असेल का पारदादा असेल सगळे इमानदारीने काम करतात. त्याबद्दल मला शंका नाही आणि आमच्या कुठलीच टीममध्ये याच्या मनात बी शंका नाही. त्याच्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळतील त्यांनी एकच आहे, पुरस्कार मिळाला म्हणजे माझी जिम्मेदारी वाढली. कदाचित पुढच्या वर्षी मला नाही मिळालं तर मी काम कमी करतो का असा विचार होतो का मी कामाला आता दुर्गंगी करतोय की दिरंगारी करतोय असं होत नाही. आणि ज्यांना पुरस्कार मिळतील त्यांना राहिले असतील ते पण आमचे हिरो, त्यांना आम्ही गुलाबाचे फुलं पण देणार असतील. पुढच्या वर्षी त्यांना सुद्धा पुरस्कार मिळेल. पण तुम्ही फक्त एवढं मोठं मन ठेवायचं, पुरस्कार घेत असताना हा माझा भाऊ आहे, हा माझा लहान बंधू आहे, की माझी बहीण आहे, सगळेजण काम इमानदारीने करतात. त्याच्यात कुठलीही माझी मला शंका नाही. मी 2दा रिपीट काय त्याच्यासाठी केलं बरोबर. ही सुरुवात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आणि त्यांनी तेच काम केलं. तुम्ही धरणगावचे कचरा वगैरे साफ करताय हे आम्हाला माहिती आहे सर. परमेश्वरबाबी सगळी मंडळी होतो, आबा पण होते. आता नानासाहेब धर्माधिकारीचा कार्यक्रम झाला जयंतीचा, त्या दिवशी आम्ही गेलो होतो कार्यक्रमाला. त्या दिवशी मला एक चांगल्या व्यक्तीने सांगितलं ह्या वर्षी कचरा कमी आला. मागच्या वेळेला 10-12 ट्रॅक्टर लागला होता. याच्यात
सगळे धर्माचे कर्मचारी बोलणं टाळले तर नक्कीच प्रेमाने काम करतात. कचरा कमी करता लोक असं ते काम करतात. आणि एक एवढी मोठी ते धर्माधिकारी साहेब ते सांगते हे 4 धर्माधिकारी आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या पहिले सुद्धा उपस्थित आहेत आणि त्या कार्यक्रमाचं रूप रेषा एक हे तुम्हाला सर्वाटून पाहता त्याच्यावर काय मजकूर लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख केला आहे त्यासाठी. तर एकदा शिकापामध्ये स्वामी विवेकानंद गेले. त्यांना लोक विचारत होतं की तुमचा ड्रेस काही बरोबर नाही, तुम्ही राहणीमान काही बरोबर नाही. त्या म्हणजे देशात राहतो असा देश कुठं तुम्ही देशात जन्माला असा देश पुढे दिले नाही. तुम्ही कपड्यावर मार्ग करता आमचा देश चरित्र्यावर मार्ग करता. कपडे महत्वाचे नाही, विचार महत्वाचे. म्हणून मी एक प्रास्ताविक मध्ये काही बोलत नाही. मी एवढं बोलत थांबतो. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद डहाळे, साहित्यिक BN चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील, शहर विकास आघाडीचे गटनेता निलेश चौधरी, प्राध्यापक डॉक्टर कांचन महाजन, डॉक्टर रोहिणी शिंदे, श्रीजी जिनिंगचे संचालक नयन गुजराती, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय कोठारी, नगरसेवक सुनील चौधरी उपस्थित होते. भारत माता आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात सर्व अतिथींनी मार्गदर्शन केले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी देशाचे खरे आरोग्य दूत असून त्यांच्यामुळे जीवन आरोग्यदायी राहत असल्याचं प्रतिपादन केलं. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या स्मरणाने आपण आजच्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित झाला. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आपल्या शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, बंधू भगिनी तसेच नगरपालिकेतील सर्व सन्माननीय नगरसेवक आणि या कार्यक्रमाला उपस्थित त्या नगरपालिकेतील ज्यांच्या खांद्यावर सर्व आपलं कामकाज स्वच्छतेची दूर आहे असे सर्व बंधू भगिनी. एक तर मी कार्यक्रमात थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण शासनाचे अनेक विषय आणि मीटिंग आता मोबाईलवर सुरू आहेत आपल्या, त्यामुळे त्यांना आपलं स्किप करता येत नाही. धरणगाव शहरामध्ये आल्यावर म्हणजे मी आता बोलतो प्रमुख तर 14 जून 2023ला मी धरणगाव शहरामध्ये पहिल्यांदा आलो होतो, जॉईन झालो आणि त्यानंतर मग मी धरणगाव शहरामध्ये हळूहळू वेगवेगळ्या भागांना जायला लागलो. काही मीटिंग असतील, काही कार्यक्रम असतील त्या निमित्ताने. आणि मग जर माझ्याकडे तुम्ही आता तर त्यांना धरणगावमध्ये काय दाखवायचं असा प्रश्न मला पडतो किंवा पडायचा. मग मी कोणी आलं तर त्यांना रेल्वे स्टेशन रेल्वे पुढावर घेऊन जातो आणि मग सर नंबर घेऊन जातो. पण आता धरणगाव शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत ज्या गोष्टी मला सांगायच्या वाटतात की एक तर आपलं धरणगाव तालुक्याची रचना खूप जुनी वखरीचं गाव आहे, ब्रिटिशांच्या काळाचं गाव आहे. त्यामुळे स्वरूप जे आहे ना घरांचं ते खूप एकमेकांना लागून लागून दाटीवाटीने वसलेलं आहे, ज्याच्यामध्ये एकदम बदल करता येणं शक्य नाही आपल्याला. आणि लोकसंख्या जी आहे ती कमी क्षेत्रफळावर जास्त लोक राहतात आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला आहे त्या जागेमध्ये एवढ्या लोकांना सामावून घेणे, एवढ्या लोकांच्या दैनंदिन वापरातून जे काही कचरा निर्माण होतो त्याची योग्य विल्हेवाट लावणे हे एक चॅलेंज असतं. जसं जर समजा छोटी मोकळात नवीन कॉलन्या झाल्या, नवीन बाग झाले, ते विस्तारित आहे तर तिथे खूप मोठी जागा आहे. पण तिथं गावाचा मूळ भाग बघितला कुठल्याही शहरातलं जे खुर्द असतं, खुर्द म्हणजे मूळ गाव असतं, त्याची कंडिशन आपली तशीच असते थोडीशी. तर यामध्ये आपल्या गावातील नगरपालिकेने सर्व जेवढे काही यंत्रणा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून जास्तीत जास्त शहर त्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मी वारंवार अनेकदा त्यांना माझ्या ऑफिसच्या वेगळ्या कामासाठी बोलावतो, तर त्यांचं काम आपल्याकडे चांगलं आहे, त्यांचा गौरव करणं या निमित्ताने महत्त्वाचं असं मला वाटतं. तर आपण आज या व्यासपीठावरून त्यांना सन्मानित केलं याबद्दल मी आयोजकांना सर्वप्रथम धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन. आणि स्वच्छता ठेवणे ही काही एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर ज्यांचं नियुक्ती त्या कामासाठी झालेली आहे त्यांचीच फक्त जबाबदारी नाही, आपल्या सर्वांचीच ती जबाबदारी असते. आपण डोळसपणे त्या ठिकाणी राहिल्या पाहिजे, कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. स्वच्छतेचे वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता असे 2 मूळ भाग आहेत आणि याच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता सगळेच जण ठेवतात,
पण जो दुसरा भाग आहे समाजाच्या दृष्टीने आपलं सामाजिक वातावरण चांगलं राहावं या दृष्टीने ते सार्वजनिक स्वच्छता. तर सार्वजनिक स्वच्छतेसाठी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने अगदी मनापासून स्वतःला थोडंफार तरी म्हणजे काम करताना झोपून दिलं पाहिजे. यापूर्वी आपल्याकडे अनेक अभियान आले. संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पण आपल्याकडे जवळपास 5 ते 6 वर्षापासून कंटिन्यू चालू होतं आणि त्यामध्ये बरेच बदल समाजामध्ये झाले. पहिला टप्पा याच्यामध्ये असा होता की या स्वच्छता अभियानाचा पहिला टप्पा होता की लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून त्या ठिकाणी परावृत्त करणे हा पहिला टप्पा होता. त्याच्यामध्ये आपण जवळपास 90% यशस्वी झाले. 10% अजून इश्यू काही ठिकाणी आहे. त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. एक म्हणजे गुड मॉर्निंग पथक होतं आधी, ते सकाळी सकाळी दारा मारायचे. त्याच्यानंतर दुसरं होतं लोकांना सार्वजनिक प्रसाधने उपलब्ध करून देणे, शौचालय उपलब्ध करून देणे. तिसरं होतं लोकांना वैयक्तिक लाभ देणे त्या स्कीमचा. तर हे सार्वजनिक स्वच्छतेच्या एका अंगाने सुरुवात होती. त्यानंतर दुसरं होतं जी काही सार्वजनिक ठिकाणं आहेत ती स्वच्छ ठेवणे आणि यासाठी काही वेळेस कॅम्पेन मोडवर सगळे लोक एकत्र झाले. तर तो मूळ जबाबदारी अजून पण विशिष्ट लोकांच्या खांद्यावर जाईल. ज्यांना त्या क्षेत्रामध्ये नियुक्त केले तेच लोक त्या ठिकाणी स्वच्छतेची खरी जबाबदारी पार पाडतात. असं अध्यक्षीय भाषणात या सर्व कर्मचाऱ्यांमुळे गाडगे महाराजांची स्वच्छतेची परंपरा अखंडित सुरू राहील. घर, गल्ली व गावाची स्वच्छता करता करता हे सर्व कर्मचारी मनाची सुद्धा स्वच्छता करत असल्याचं प्रतिपादन डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांनी केलं. सुनील हा आमचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला अभिमानच आहे की आम्ही असे विद्यार्थी घडवले नाही. जेव्हा तो नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिला तर आम्हाला वाटलं आमच्या विद्यार्थी घडवले काय, कारण बरेचसे नगरसेवक आपण पाहतो की फक्त धर्मातील गोष्ट करत खुर्चीवर बसताच म्हणतात की टक्केवारी किती वेळ आपल्याला. चौधरी सगळे सांगितलं की सुनील भाऊंनी खुर्चीवर म्हणजे नियुक्त झाल्याबरोबर नगरसेवक नियुक्त झाल्याबरोबर कामाला सुरुवात केली. कारण जरी बाकीबार प्रभाग क्रमांक 800 नाही रात्रंदिवस सुनील भाऊचा फोन चालू असतो. सुनील भाऊ ही गटार तुमली, इथं लाईट नाही, तिथं अमुक झालं, प्रमुख झालं. व्हॉट्सअपवर लोकांना लिहिलं की नगरसेवकांनी काम करायचे का नगरसेवकाचे काम आहेत ते. ज्या दराला फळं लागतात त्या दराला लोक दगड मारत असतात. पण सुनील भाऊने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. सुनील भाऊ आधीपासून हे सगळं काम करत आलेलं आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणं, लॅपटॉप देणं, मुलींची शिक्षणाची फी भरणं. एखादा विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवतोय, त्याच्या घरी येऊन त्याचा सत्कार करणं, त्याला पुस्तक भेट देणं, हे सातत्याने त्याने सुरू केलेलं काम आहे. आणि या कामामधूनच त्यांनी लोकांच्या मनावर त्याला राज्य केलं आणि त्या विभाग प्रभागाच्या लोकांनी त्याला मताने निवडून दिलं. आज आपण पाहतो आहोत की त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात की हे करू ते करू ते करू आणि तो आमच्याशी शेअर करतो. आणि त्याने म्हणजे मी त्याला विचारलं की आणि आपल्या शाळेमध्ये अनेक गेट टुगेदर होतात, तुमच्या वर्गाचा राहिलेला तो म्हणाला सर म्हणे मी एक गेट टुगेदर करणार आहे पण आमच्या विद्यार्थ्यांचे करणार नाही. तरी या धरणगावमध्ये जी धरणगावच्या सौंदर्यामध्ये भर टाकतात, जे स्वच्छता करतात त्या कामगारांना घेऊन गेट टुगेदर करणार आहे आणि ते आजचं हे गेट टुगेदर आहे. या गेट टुगेदरमध्ये काय असतं, एकमेकांचे विचार प्रदान करणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं आणि मग भोजन करणं. ही भोजनाची जी संकल्पना आहे ना ती पण फार छोटी प्रामुख्याने द्यायची. महात्मा गांधी, कबीर जवाहरलाल नेहरू यांच्यापासून भोजनाची संकल्पना आहे की त्या काळामध्ये अस्पृश्यतेची पद्धत होती आणि म्हणून त्या काळाच्या हरिजनांमध्ये भोजन करणं आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी समरस होणं ही एक संकल्पना आहे या निमित्ताने. त्यामध्ये एक प्रकारचे गेट टुगेदर आहे. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये आलं सर मी फिरत असताना मला ती एक बाई होती, घामाने दत्तक झालेली होती,
तिथे साफसफाई करतो तो आमचा पण कामगार असं काम करतो. कारण त्यांना आपलं जसं सीमेवर तैनात आहे आपण सुरक्षित आहोत तसं धरणगावमध्ये हे कर्मचारी आहेत म्हणून आपलं आरोग्य सुरक्षित आहे. आम्ही पेशंटचे डॉक्टरने 2 वाजता त्यांना आनंद झाला पाहिजे की या सफाई कामगारांनी सफाई करू नये आणि पेशंट डॉक्टरकडे आहोत. पण तसे डॉक्टर नाही ते. धरणगावामध्ये पूर्वी दवाखान्यामध्ये खूप गर्दी असायची, आता थोडी उसळलेली आहे. कारण स्वच्छतेचं वेळ सगळ्यांना लागलेला आहे. आणि सुरेगावचे जे उपक्रम असतात ते उपक्रम लोकाभिमुख असतात, त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग पाहिजे. आणि मग ही जी संकल्पना आहे मला इतकी आवडते, खूपच छान संकल्पना आहे की दुर्लक्षित असे जे कामगार आहेत. कारण माझे भाऊ सुद्धा इथेच आहे, ह्या क्षेत्रात काम करणारे आहेत, म्हणून मी त्यांचं जे श्रम आहे किंवा त्यांचे जे धडपड आहे ती फार जवळून केली आहे. पहाटे 4 वाजेपासून दिवस सुरू होतो आणि सगळं बाजार लोकांनी केलेली घाण साफसफाई करत जाणं. मुकादमचा त्या ठिकाणी अजून वरती हे असतो बरोबर ना, आणि मग ते एवढं काम करून पुन्हा निवांत बसायला फुरसत नसते, पुन्हा अजून काम सुरू असतात. तर हे सगळं जे काम आहे त्या कामाचं कुठेतरी चीज व्हावं या उद्देशाने सुरेगावने हा सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवला. या उपक्रमामध्ये सुरुवातीला त्यांनी 10 लोक निवडले. या 10 लोकांना आता फार मोठी जबाबदारी आहे. असं नाही झालं तुम्हाला पुरस्कार मिळाला आपण काम नाही केलं तरी चालेल, पण ह्या लोकांवर अजून की याला पुरस्कार मिळालेला आहे असा कार्यक्रम बसलेला आहे खूप म्हणजे अजून तुम्हाला काम करावं लागेल. आणि यांच्यासोबत ज्यांना आता पुरस्कार मिळालेला नाही त्यांना पुढच्या वर्षी पुरस्कार मिळणारच आहे. म्हणजे सगळ्यांना पुन्हा काम करणं आलं काम करतात, पण आता ते सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने ते काम केलं पाहिजे. आणि ही फार मोठी जबाबदारी तुम्हाला आमच्यावर आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे या ठिकाणी. कारण म्हणजे खूप बोलायचं असतं, वेळ पण खूप झालेला आहे. हे सगळे या ठिकाणी आणि त्याला लिमिटेशन आहे. खूप गर्दी पण जमा केलेली सगळी पावणे 5 लोक या ठिकाणी बोलवले आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांना बोलवून आमचा सन्मान समजतो आम्ही. या संत गाडगेबाबा स्वच्छता कामगार पुरस्कार सोहळ्यात नगर परिषदेतील स्वच्छता काम करणारे अजय प्रताप सोनवणे, चेतन राजू पचेरवार, भगवान गोविंद पारती, हर्षल रामचंद्र 32, विजय रमाकांत सोनवणे, सुखदेव कन्हैया वाघारे, पिंकी गोविंद बिवालकर, उषाबाई अरुण सोनवणे, भारती संतोष वाघारे, सीमा भिकन मोरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन RD महाजन यांनी केलं तर DK चौधरी यांनी आभार प्रदर्शन केलं. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव. लोकनायक न्यूज